सर, पाणी टंचाईबाबत काय उपाययोजना केल्या जात आहे जिल्हा प्रशासनाकडून? जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगानं एकूण 678 टँकरद्वारे ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरू आहे. जवळजवळ 412 आणि 61 वाड्या यांना या 678 टँकर मार्फत पाणी पुरवठा सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपण विहीर अधिग्रहित केलेली आहेत. जवळजवळ 285 गावासाठी 346 विहिरीचं अधिग्रहण केलेलं आहे आणि या विहीर अधिग्रहणामार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा ग्रामीण भागातील नागरिकांना केला जातो. माझं विनम्र आव्हान सर्व नागरिकांना असणार आहे की या सर्व सुविधेनंतरही काही गावामध्ये जर पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या 3 दिवसामध्ये तहसीलदाराकडे एक निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा. वस्तुस्थिती दर्शक अहवाल किंवा मागणी असली पाहिजे. आम्ही संपूर्ण तहसीलदाराकडून त्यांच्या आलेल्या अर्जाचा किंवा निवेदनाचा अभ्यास करू आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तातडीनं पुढच्या 1 आठवड्यामध्ये ज्या काही माध्यमातून पाणी पुरवठा करता येईल ती माध्यम त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ. कुठलाही नागरिक किंवा कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत. शासन स्तरावरून सुद्धा तशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत की चारा टंचाई आणि पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये कुठलीही यंत्रणा अवहेळी करणार नाहीये. आज रोजी आमच्याकडे आमच्या SDM ऑफिसला कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रलंबित नाही आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा दर आठवड्याला मी याच्या संदर्भात आढावा बैठक घेतलेली आहे. आज रोजी सुद्धा पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची महसूल यंत्रणा, ग्रामविकास यंत्रणा, पाणी पुरवठा यंत्रणा जॉईंटली टंचाईग्रस्त गावाला भेटी देऊन त्यातील गावकऱ्यांना भेटणे, त्यांच्याशी हितगुज करणे, त्यांना कोणत्या पद्धतीनं पाणी पुरवठा आम्ही करतोय ते त्यांना समजावून सांगणे, त्यांची काही मागणी असेल तर ती मागणी नोंदणी करून घेणे, टँकरद्वारे जे पाणी पुरवठा होत आहे ते चांगल्या दर्जाचं होत आहे का नाही याची सुद्धा तपासणी आम्ही सध्या करतो आहोत आणि ती मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे. जिल्हा प्रशासन पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या बाबतीमध्ये अतिशय दक्ष आहे. कुठल्याही नागरिकांना किंवा कुठल्याही पशुधन मालकाला कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो. त्याच्या अनुषंगाने आम्ही काही आदेश निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये भूजल अधिनियमाच्या अंतर्गत काही आम्हाला अधिकार आहेत. त्यामध्ये या ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या 500 मीटरमध्ये कुठल्याही विहीर किंवा नवीन बोर त्या ठिकाणी खोदता येणार नाहीये. त्याला सध्या आम्ही बॅन घातलेला आहे. जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊ नये म्हणून चारा वाहतुकीला आम्ही बंदी घातलेली आहे. त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जर कुठं पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम कामावर होत असेल आणि त्या परिसरात जर टंचाई असेल तर सध्या पिण्याला पाणी हा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळं अशा इतर कुठल्या बांधकाम किंवा तत्सम कामासाठी जर पाण्याचा वापर होत असेल तर त्यांना 15 जूनपर्यंत ते काम थांबवून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर बाजूचा वापर करून टंचाईवर मात करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ओके, थँक्यू. प्रवास सेतूमध्ये आपण अल्टरनेट डेला भेटत होतो, परंतु मतदान प्रक्रिया झाल्यानंतर ते 2 दिवस आमचे स्ट्रॉंग रूम्स वेगळ्या विषयामध्ये गेले. स्ट्रॉंग रूमच्या अनुषंगाने आमचे देखील सांगितले. मतमोजणीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोमवारी आपण विशेष प्रवास सेतू घेतोय. सोमवारी त्याच्यामध्ये डिटेल माहिती मतमोजणीच्या अनुषंगाने काय चालले ते द्यायची आहे. पण आज सहजच बऱ्याच दिवस झाले होते आणि टंचाईचा विषय आम्ही मतदान झाल्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही घेतलेला आहे. 13 तारखेला मतदान झालं, 14ला स्ट्रॉंग रूम सील झाल्यानंतर 15चा एक दिवस फक्त गॅप घेतला होता आणि 16 तारखेपासून आम्ही सगळ्या बैठका जिल्हाभरातल्या घेतल्या होत्या आणि त्या सुद्धा आपल्या माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यामध्ये एक टंचाईच्या अनुषंगानं बैठक आणि पूर्ण जिल्हाभरामध्ये मोहीम सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर आपण मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने बैठका आणि त्याची पण तयारी सुरू केली. त्याच्यासोबत खरीप पिकाच्या अनुषंगाने खरीप लागवड सुरू होणार आहे. मान्सूनचं राज्यात आगमन झालेलं आहे. खतं आणि बी बियाण्याच्या कुठेही शेतकऱ्यांना अडचण येऊ नये किंवा ब्लॅक मार्केटिंग होऊ नये किंवा साठा होऊ नये याच्यासाठी आम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा खरीप आढावा बैठक घेतली होती. त्याच्यानंतर नेमकं बी बियाणे आणि खत पुरवठा सुरू आहे का, काही अडचण आहे का याच्या संदर्भात सुद्धा ह्या 2 दिवसाखाली बैठक घेतली आहे. आणि नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं पूर नियंत्रण आणि बोर्डिंगचे वगैरे जे विषय सध्या
आलेले आहेत समोर, त्याच्या अनुषंगाने नगर परिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रातल्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत. परंतु आज प्रामुख्यानं टंचाईच्या विषयाच्या अनुषंगानं आता जिल्हाभरामध्ये आपल्याकडे जवळजवळ 678 टँकर सुरू आहेत. 412 गावं आणि 61 वाड्या याच्यासाठी 678 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे आणि त्यासाठी आपण खासगी विहिरीचं अधिग्रहण मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये 285 गावासाठी जवळजवळ 346 विहिरीचं अधिग्रहण आपण जिल्हाभरामध्ये केलेलं आहे. आणि मागच्या 5 दिवसापासून संपूर्ण यंत्रणा ग्रामीण भागामध्ये आपण टँकरच्या फेऱ्या तपासणे, टँकरचं जे पाणी पुरवठा आहे त्या पाणी पुरवठ्याची क्वालिटी तपासणे, गावकऱ्यांशी चर्चा करणे, त्यांना वेळेवर पाणी येते का, फेऱ्या वगैरे का, हे सगळं आपण करतोय. पण आता परत तुमच्या माध्यमातून मला परत संपूर्ण जिल्हावासियांना आवाहन करायचे की ज्या गावामध्ये पाणी टंचाईच्या अनुषंगाने काही अडचण असेल तर त्यांनी पुढच्या 3 दिवसामध्ये तहसीलदारांकडे रीतसर निवेदन, ग्रामपंचायत असेल तिथली किंवा तिथली कोणती NGO असेल किंवा गावकरी असतील, यांनी पाणी टंचाईच्या अनुषंगानं पुढच्या 3 दिवसामध्ये तहसीलदाराकडे विस्तृतपणे मागणी त्यांची जे काय आहे ते त्यांनी द्यावी. 4थ्या दिवशी आम्ही त्या संपूर्ण संकलन करायचा निर्णय घेतलेला आहे आणि 6-7 दिवसानंतर त्या आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने म्हणजे कुठलेही गाव पाण्यापासून वंचित राहू नये. कारण बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये फोटो पाहतोय, भांडी हांडी घेऊन बऱ्याच महिला भगिनी दूरवर जात आहेत, कुठं पाणी टँकर उशिरा येतोय, अशा पद्धतीच्या ज्या बातम्या त्याची दखल आम्ही जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली आहे. वंचित राहू नये आणि दूरदराज एरियामध्ये आमच्यापर्यंत एखादा मेसेज यायला किंवा निवेदन यायला वेळ होऊन त्यांना काही त्रास होऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि शासन स्तरावर सुद्धा टंचाईच्या अनुषंगानं सातत्यानं किती टँकर आहे, किती पाणी पुरवठा सुरू आहे विचार मागत आहे. त्याच्यामुळं आम्ही एक कार्यक्रम आम्ही काल सांगितलेला आहे सगळ्या आमच्या यंत्रणेला. आणि फक्त यंत्रणेला सांगितलं तर आम्हाला फक्त ऑल इज वेलचा रिपोर्ट बनवण्याची भीती असते. त्यामुळं माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचे की प्रत्येक गावकऱ्यांनी गावाच्या विशेषतः ग्रामपंचायतीने आणि ग्रामसेवकांनी म्हणजे सध्या आमची आचारसंहिता सुरू आहे त्याच्यामुळे आम्ही बाकी याच्यामध्ये नाही करणार. प्रशासकीय यंत्रणेचे जे काही गावातले प्रमुख आहेत, तलाठी, ग्रामसेवक यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून त्या गावामध्ये एकंदरीत पाण्याची काय परिस्थिती आहे आणि वाढीव काही लागणार आहे का, टँकर वेळेवर येते का, किंवा पाण्याचा जे काही सोर्स आहे तो सोर्स आटत आल्याची काही भीती आहे का, किंवा निर्जंतुकरण किंवा तत्सम काही गोष्टीची आवश्यकता आहे का, चाराटांचा अनुषंगाने काही विषय आहे का, याचं निवेदन त्यांनी पुढच्या 3 दिवसापर्यंत तहसील ऑफिसला द्यावं असं एक आवाहन तुमच्या मार्फत कोल्हापूरला करायचं. त्याच्यानंतर समजा आपल्याकडे 9-10 जूनपर्यंत मान्सून येणार असे मेट्रोलॉजी डिपार्टमेंटने सांगितलेलं असलं तरी आपल्याला पूर्ण जूनपर्यंतची तयारी करावी लागते. आणि मग ते पुढचा पूर्ण महिनाभर कुठल्याही नागरिकांना गावकऱ्यांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून आपण नियोजन करतोय. आपल्या माध्यमातून असं जर काय असेल तर तहसीलदारांकडे निवेदन त्यांनी द्यावं. इथं जिल्हा लेवलपर्यंत किंवा प्रांत लेवलपर्यंत जायची त्यांची म्हणजे आवश्यकता नाही आहे. तेवढ्या दूर येण्याचं किंवा वेळ आणि त्या ठिकाणी कुठल्याही माध्यमातून त्यांनी निवेदन द्यावं. त्याचा आम्ही आढावा घेऊ आणि जे काही सुविधा टँकर असेल, विहिर अधिग्रहण असेल किंवा जे फिलिंग सेंटर आहे तिथले काही रिअरेंजमेंट असतील तर आम्ही ते आमच्या लेवलवर त्या ठिकाणी करणार आहोत. मागे आपण त्याच्याबद्दल सुतोवाच केला होता. आम्ही जलसंपदा विभाग, महापालिका, नगर परिषद यांची सगळी चर्चा करून त्यावेळेस आम्ही तातडीनं इंडस्ट्रीचं पाणी बंद करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं होतं. परवा आम्ही बैठक घेतली त्याच्यामध्ये परत सांगितलेलं आहे की एकंदरीत जो आपल्याकडे मध्यम प्रकल्प, मोठे प्रकल्प आणि लघु प्रकल्प जे आहे त्याच्यातला साठा इंडस्ट्रीला लागणारं पाणी आमचे MIDCचे दोन्ही अधिकारी बोलले होते त्यांना पण ते कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं आहे. कारण त्यावेळेस इंडस्ट्रीचं पाणी बंद करणार अशी फक्त शक्यता वर्तवली होती तर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये आली की
गरज नसताना इंडस्ट्रीचं पाणी बंद करू नये, जेणेकरून विकासाला गरज काही तुम्ही बसू नये. जर आवश्यकता असेल तर आता आपण ग्रामीण भागातले जे चारा वाहतुकीला बंदी घातलेला आहे, जे पाण्याचे सोर्स आहेत त्याच्या 500 मीटरमध्ये कुठलेही विहीर किंवा बोर नव्यानं खोदू नये. याच्या संदर्भात भूजल अधिनियम जो आहे त्याच्या संदर्भात मध्ये काही आपण आदेश कार्यवाही केलेले आहेत. आणि जे ग्रामीण भागातले विशेषतः ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम चालू आहेत आणि पाणी त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये लागत असेल तर त्याचा सुद्धा आढावा घेण्याचा आमच्या यंत्रणेला सूचना दिली आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागत असेल बांधकामाला तर ते 15 जून पर्यंत ते काम थांबवून घ्यावं अशा सूचना तहसीलदारांना दिलेल्या आहेत. सध्या ही मोहीम अद्याप सुरू आहे. आम्ही जे 17 तारखेला आम्ही सांगितलं ती बैठक घेतली त्यामध्ये 4-5 सूचना आम्ही दिलेल्या होत्या. त्यातली एक सूचना अशी होती की जे काही टँकर आहे टँकरच्या अनुषंगानं कुठेही अपघात किंवा काही विसंगत झाला नाही पाहिजे. जे काही टँकरच्या फेऱ्या आहेत त्या फेऱ्या नियमानुसार झाल्या पाहिजे. आणि GPS लावण्याच्या संदर्भात पण आपण हे केलं होतं की टँकर इकडे कुठेतरी फिरून पाणी पुरवठ्याचं बिल त्याचे दाखल करू नये. त्याच्यामुळे टँकरच्या फेऱ्यावर नियंत्रण. नंबर 2, टँकरद्वारे जे पाणी चाललेलं आहे. आता काही 2 बातम्या माझ्या वाचण्यात आल्या होत्या की जिथं फिलिंग पॉईंट आहे तिथं जाता दुसरीकडूनच करून तरी टँकर भरून देतात. समजा 40 किलोमीटरवर फिलिंग पॉईंट असेल तर 20 किलोमीटरवर कुठे भरायचं म्हणजे पाण्याची क्वालिटी कशी आहे काय माहीत असतं. म्हणून सगळ्या टँकरमधल्या पिण्याच्या पाण्याची क्वालिटी तपासायला सांगितलेली आहे. आणि हे दौरे करत असताना जिथे टंचाई आहे तिथल्या गावकऱ्यांशी चर्चा करून तुमची काय अडचण आहे त्याच्या संदर्भामध्ये गावकऱ्यांना एक मानसिक आधार आणि शासन तुमच्या सोबत आहे. या टंचाईच्या कालावधीमध्ये आपल्याला कुठेही आम्ही पाणी किंवा चारा कमी पडू देणार नाही. हा एक मानसिक समाधान त्यांच्या चर्चेच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्या काही विषय असतील मागण्या तर त्या घेऊन घेण्यासंदर्भामध्ये आपण त्यांना कळवलंय आणि ते सुरू आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणच्या काही गोष्टी कळतील. परंतु हा जो विषय आहे तपासणीचा हा फक्त जिथं टँकर चालू आहे लिमिटेड गावासाठी आपण ते हे केलं होतं. परंतु आता आपल्या माध्यमातून ते मला विनंती करायची होती का सगळ्याच गावामध्ये जर असं काही विषय असेल नदीच्या काळामध्ये बोर बंद पडत आलेला आहे, हापशाला पाणी नाही आहे, म्हणजे गावाच्या पाणी पुरवठ्याची विहीर आहे त्याचं पाणी आटत आलेलं आहे, पाण्याची क्वालिटी खराब झालेली आहे किंवा अशा किंवा अनुषंगिक काही विषय असतील तर मध्ये या निमित्तानं मला पूर्ण जिल्हाभरातून एक माहिती घेतली की त्याचं मला ब्ल्यूप्रिंट तयार करता येईल. जून समाप्तीपर्यंत प्रत्येक नागरिकांना पाणी मिळेल अशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे. तुमची काही त्या माध्यमातून सजेशन सूचना आल्या तर त्या सुद्धा आपण इन्कॉर्पोरेट करू.